हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. श्रावणचा महिना चालू आहे आणि खूप सारे सणवार आपले सुरू चालू आहेत. आणि आता परत 19 तारखेला जे आहे ते आपला रक्षाबंधन येणार आहे. तिचा तो सण असतो. तर भाऊ बहिणीला गिफ्ट देतो आणि बहीण भाऊला गिफ्ट देते, राखी बांधते. तर हा जो राखी आहे तो द्रौपदीने कृष्णला बांधलं होतं. तर त्यामुळे ही रक्षाबंधन जे आहे ते चालू आहे. याच्या मागची जी कहाणी आहे, कारण कृष्ण गेलं तर त्यामुळे द्रौपदीने कृष्णला आपली साडी फाडून त्यांना राखी बांधली होती. म्हणजे त्या बाबतीत हा एक हे आहे. तर जे आहे द्रौपदीने जेव्हा त्यांना हाक नव्हतं मारलेला तोपर्यंत कृष्ण द्रौपदीसोबत सगळ्या चुका घडत होत्या. पण ज्या वेळे कृष्णाला त्यांनी हाक मारलं तर कृष्ण आले आणि त्यांची जे सन्मान आहे ते आपण आपल्या भावांना काय देणार आहे, कारण आपले भाऊ तर आपल्याला आयुष्यभरासाठी आपलं संरक्षण करतील, हे ते असं सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्यासाठी रक्षाबंधन हा एक भाऊ बहिणीचं प्रेमाचं प्रतीक म्हणून असं खूप चांगलं असं साजरा केला जातो रक्षाबंधन. तर पण त्यासाठी आपण बहीण म्हणून आपल्या भावांना काय गिफ्ट देणार आहे, तर तुम्ही जे गिफ्ट देणार आहे तो सर्वोत्तम असणार आहे. जे हमेशा आता जे मार्केटमध्ये राखी वगैरे असते तर ते मार्केटमधल्या जे राखी आहे थोडं दिवस घालतात, त्याच्यानंतर मग त्याचा कलर निघून जातो, तो स्टोन पडतो, खराब होऊन जातं. तर त्याची काही किंमत म्हणजे जास्त दिवस तो टिकत नाही आणि त्या बांधल्याने काही फरकसुद्धा पडत नाही. म्हणजे असंच तुम्ही काहीतरी तुमच्या भावाला गिफ्ट द्या रक्षाबंधनला, जेणेकरून ते त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी त्यांना तो कारगर व्हायला पाहिजे, त्यांना उपयोगी पडायला पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये. तर जे केंद्रामधलं जे राखी आहे, एकतर त्याने काय होतं की जे घरात बसलेले बाया आहे त्यांना कामं भेटतं. दुसरं म्हणजे ते खूप उपयोगी राखी आहे, कारण त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते एवढे चांगले जर त्यांच्यामध्ये मणी वापरले गेले, याच्यामध्ये स्टोन परत ते काहीतरी मोती वगैरे असं काही वापरलेलं नाही. खूप चांगले मी स्क्रीनवरती तसं देऊन देते. केंद्राकडून तुम्ही राखी घ्या का, कारण की त्याच्यामध्ये एकतर हे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसून येईल, त्याच्यामध्ये तुळशीची मणी वापरली गेली आहे. तुळशीची मणीनं काय होणार आहे की व्यसनमुक्ती होते. तुमचा भाऊ आहे ज्याला एखादं व्यसन आहे तर त्याच्यासाठी तो मणी जे आहे तो काम करणार आहे, व्यसनमुक्तीसाठी तो काम करत. दुसरा आहे रुद्राक्ष काय करतो, आपली मनाची शांती होते आणि आपला आध्यात्मिक विकास होतो. त्या आहे टायगर स्टोन. टायगर स्टोनने काय होतो, आपला आत्मविश्वास वाढतो. आणि त्यानंतर आहे कमळगट्ट्याची मणीने काय होतं, आपली आर्थिक प्रगती होतो. जसं आपण आई लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ अर्पण करतो तर ती एक आर्थिक प्रगतीसाठी तो कमळगट्ट्याचं जे मणी आहे त्याचा वापर केला जातो. आणि त्यानंतर आहे कवडी पण कशासाठी असते, आई लक्ष्मीचं स्वरूप आहे तर तो सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. म्हणजे तुम्हाला सांगू की हे जे राख्या आहेत एवढे चांगले आहेत ना, आपण थोड्या दिवसासाठी काय होणार, आयुष्यभरासाठी तुम्ही दरवर्षी वर्षभरही तुम्ही घातलं तरी काही हरकत नाही आहे. तुम्ही जेंट्स असो लेडीज असो असं काही नाही की फक्त, कारण हे जे राखी आहे ते आपल्या स्वतःसाठी आहे, राईट. आता मी पण बांधणार आहे कारण मला पण आत्मविश्वास पाहिजे व्हिडिओ बनवण्यासाठी, माझी पण प्रगती व्हावं म्हणून मी पण नक्की बांधणार आहे राखी. आणि तुम्ही पण नक्की बांधा. तुम्ही बाई आहे तरी पण तुम्ही बांधा, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा पाहिजे, आपल्याला सुद्धा आत्मविश्वास पाहिजे. आणि त्यामध्ये पण भरपूर काही आहेत, एवढेच नाही, दुसऱ्या प्रकारचे मणी आहेत. पांढरी मणी आहे जेणे की जे हिंस प्राणी वगैरे आहे त्यापासून सुद्धा आपलं संरक्षण होतो. म्हणजे तुमचा भाऊ जर व्यसनी आहे, मी सांगत नाही तसं, पण तसं काय वाटत तर पुढे भी व्यसनी होऊ नये. जर आता व्यसनी नाही आहे तर खूप चांगली गोष्ट आहे, पण पुढे एखादं व्यसन त्यांना लागू नये म्हणून ती जी राखी आहे तुम्ही आधीच त्यांना बांधून द्या. त्यानंतर प्राण्यांपासून रक्षा करण्यासाठी पांढरी मणी त्याच्यामध्ये टाकली जाते. म्हणजे जसं एक राखी आहे त्याची प्राईस वेगळी आहे, थोडेसे महाग आहेत. हे राखी महाग नाही आहेत, चांगले आहेत ॲक्च्युली, मार्केटपेक्षा खूप चांगले आहेत, त्यांचा फायदा पण खूप आहे. त्याच्या एखाद्यामध्ये तुळशीमध्ये म्हणजे एक राखी आहे तर त्याच्यामध्ये भरपूर मण्या त्याच्यामध्ये वापरलं गेले आहे. पण तुम्हाला कशासाठी पाहिजे आहे तर ते तुम्ही नक्की घेऊ शकता. आता मी जे तुम्हाला राखी सांगितलेलं आहे तो 36 रुपयाची राखी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा नाही दिसणार तुम्हाला ह्याच्यामध्ये, मी स्क्रीनवरती फोटो शेअर करून देते. तुळशीची मणी आहे, रुद्राक्ष आहे, टायगर स्टोन आहे, कमळगट्ट्याची मणी आहे, कवडीची मणी आहे. म्हणजे तुमचा भाऊ व्यसनी आहे किंवा पुढे व्यसन होऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये तुळशीची मणीवाली जी राखी आहे ते घ्या. म्हणजे प्रत्येक राखीचा पॅटर्न वेगळं आहे, प्रत्येक राखीमध्ये वेगळे मण्या आहेत. मग तुम्हाला ते सगळं सांगितलं की तुळशीची मणी व्यसनमुक्तीसाठी, रुद्राक्ष आध्यात्मिक विकास व मनशांतीसाठी, टायगर स्टोन
आत्मविश्वास वाढण्यासाठी कमळगट्टा आर्थिक प्रगतीसाठी, कबड्डी जी आहे ते लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. त्याच्यानंतर स्फटिक आणि क्रिस्टल एक आहे सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांततेसाठी, ते पण आहे. टायगर तुळशीची मणी. ओके, आता ह्यानंतर आहे पांढरी मणी. पांढरी मणी काय, हिंस प्राण्यापासून स्वतःच्या रक्षणासाठी ती पांढरी मणीचा वापर केला जातो. त्यानंतर दुसरं सगळं तेच आहे, मिक्स आहे, म्हणजे एवढे सगळे मणी आहे त्याच्यामध्ये. मग एखाद्या राखीमध्ये जे तुम्हाला हवं आहे क्वालिटी ते मणी त्याच्यामध्ये असलं तर ते राखी तुम्ही नक्कीच घ्या आणि तुम्ही स्वतःसुद्धा बांधा आणि तुमच्या भावांनासुद्धा बांधा. घरामधले जेवढे मेंबर आहे ते सगळेसुद्धा बांधा, म्हणजे ॲज अ ब्रेसलेट म्हणून पण तो आपण वापरू शकतो. राखी तर आहेच ती रक्षाबंधनची, पण ब्रेसलेट म्हणून पण काम करेल आणि तो वर्षभर तुमच्या हातात असला तर तो भी खूप चांगलं शुभ असणार आहे. तर नक्कीच ह्या पौर्णिमाला, एकदम पौर्णिमा आहे आपली, तर पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच हा राखी अशा प्रकारची तुम्ही बांधून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या भावाला व्यसनापासून लांब ठेवणार आहे. व्यसन आहे तर त्यांची मुक्ती होणार आहे. तुमचा भाऊ एखादं काम करत नसेल किंवा काम करत आहे पण त्यांची आर्थिक प्रगती होत नाही आहे, प्रमोशन होत नाही आहे, चांगली जेवढं त्यांची लायकीची जॉब आहे ते चांगली जॉब त्यांना लागत नाही आहे, किंवा बिझनेसमॅन आहे तर त्याच्यामध्ये त्यांना नुकसान होत आहे, तर अशा गोष्टीसाठी तुम्ही कमळगट्ट्याची मणी आहे तर ती असलेली राखी आणि जी कवडी आहे ज्यात ती असलेली राखी तुम्ही त्यांना बांधू शकता. आणि सोबतच त्याच्यामध्ये ते तुळशीची मणी आहे जी व्यसनापासून लांब करते, ते तुम्ही देऊ शकता. तुमच्या भावाचा आत्मविश्वास कमी आहे, एखाद्या एक्झामसाठी ते तयारी करत आहे तर त्यांना आत्मविश्वास वाढण्यासाठी जी मणी आहे, रुद्राक्ष मणी आहे आपली, स्फटिक आहे जे सकारात्मक ऊर्जा आपल्याला देते, त्या प्रकारचे मणीचं जी राखी आहे ते तुम्ही त्यांना बांधू शकता. तर तुम्हाला जे क्वालिटी पाहिजे ती क्वालिटीची जी राखी आहे तुम्ही त्यांच्यासाठी घेऊ शकता. तर हे राखी जी आहे ते केंद्राकडून आलेले असतात, जे स्वामी समर्थ केंद्र आहे, स्वामी समर्थचे केंद्राचे जे दुकान असतात तिकडेच ही राखी भेटणार आहे, इतर कुठेही हा राखी भेटणार नाही. तर माझं तर खूप जवळ आहे, केंद्राजवळच आहे त्यांचं दुकान, तर मी नक्की घेऊन येणार आहे आणि मी त्याचा व्लॉगसुद्धा टाकणार आहे की रक्षाबंधनसाठी मी कोणती राखी घेतलेली आहे आणि कोण कोण बांधणार आहे ते सगळं. तर त्याच्यासाठी तुम्हाला मंगेश नले उदगीरकर ब्लॉग चॅनल आहे माझा, त्याला सबस्क्राईब करावं लागणार आहे. तर हीच राखी तुम्ही तुमच्या भावांना बांधा, जे की वर्षभर त्यांच्या हातामध्ये राहील, त्यांना तो पॉझिटिव्ह ऊर्जा देणार आहे, त्यांना काम करण्याची हिंमत देणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहे. आणि स्वामी समर्थ तर आहेच आपल्यासोबत, फक्त आपण कार्य करत राहायचं आहे, एखादं चांगलं माइंडसेट तुम्ही ठेवायचं आहे, पॉझिटिव्ह राहून तुम्हाला ते कार्य करायचं आहे, नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश भेटणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. नक्कीच रक्षाबंधनला हीच राखी बांधा तुमच्या भावांना, जेणेकरून त्यांचा सुद्धा